माध्यमातून आपण आभार मानाल? बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते. एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि या सगळ्यांनी एक नियोजन केलंय. त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत. अजून 4 टँकरची सुरुवात आज अजून होते. तसे एक 10-15 टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर, कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत, अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीयेत, यात वारंवार कंप्लेंट येत आहेत. दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे. त्यानंतर ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाहीये, बेरोजगारी वाढते, भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो. ताई, मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काकींचं दर्शन घेतलं होतं, विचारपूस केली होती. आज देखील आपण गेला काटेवाडीमध्ये गेला, बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतली. मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा, कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले. सकाळी उठून मी आशा काकींचा आशीर्वाद घेतला. तिथून मी राजू दादा आणि रणजित दादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला. माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले. रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई, आणि आपण मोदींना टाळलं का साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं? मला माहिती नाही या सगळ्याचं. मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात जातो. विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर? मला विधानसभेची, आता लोकसभा आता तर संपली आहे, सरकार उद्या विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली आहे. कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही, पण कोण कुठल्या सीट लढणार पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंग. अनेक आमदार जे गेले होते परत परतीच्या वाटेवर येत आहेत अशी चर्चा सुरू झाली. तुम्हाला अनेक वेळा सांगते माझ्या पोटात खूप गोष्टी आहेत. तुम्हाला बारामती विधानसभा राजकारण संपलं, निवडणूक आता त्यामुळे आता निकालही आलेले आहेत, पक्षामध्ये फूट राहणार आहे, त्यामध्ये मला असं वाटतं नाती आणि आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य याच्यात कधीच मी तरी कधीच गल्लत केलेली नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात कधी तो विचार मागेही आला नाही, आजही नाही आणि उद्याही मनात येणार. चिंचणची आज बैठक आयोजित केलेली, जे अधिकारी यांना यायला पाहिजे होतं त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेलेल्या. कोणी सूचना दिल्या संबंधित बघूया गेल्यावर कळलं. बारामती शहरात तुम्हाला दादांनी अभिनंदनाचा फोन आला का? खरं तर गेले 2 दिवस झाले इतके फोन येत आहेत, त्याच्यामुळे माझा फोन मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही, कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो. माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा SMS ला उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं, कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत. मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते, पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या 1-2 दिवसात. दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला अपेक्षित होतं लीड मिळाला? मी खरं सांगू, मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि आजच्या गोष्टीच्या कुठून काय असं करत नाही. माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी यासाठी, चांगली धोरणं करण्यासाठी, म्हणून मी तर लोकसभा लढते. दादा असं म्हणाले की सगळ्या परभावाला कायम राहील. आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे, ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब, सोनियाजी आणि उद्धवजी
हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवतील तेव्हा पुढे. पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे. त्याचं कारण की आज राज्यामध्ये म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये 2 रुपयांनी वाढलेलं आहे, पण ग्रामीण भागात 2 रुपयांनी कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे. कालच सरकारला 8 दिवसापूर्वी पण म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती, आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. काल दादांनी म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे. असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला पटतं. प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असतं, पण 2 खासदार म्हणजे मला माहिती आहे ते आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे मी, वर्तमानपत्रातही वाचते. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार. त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले. काही प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला. सीजे हाऊस मध्ये मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे. 2022 ला ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असलेल्या त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजींना विचारलं तर जास्त योग्य. मला यातलं आईस मधलं फारसं नाही. देवेंद्र फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा भाग घेतला होता असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीचे निकाल आले त्यामुळे फडणवीसांनी किंवा भाजपचे दादांना संपवला किंवा संपवण्याच्या दृष्टीने प्रवास. भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं हे गेले 20 वर्ष किंवा 10-15 वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्र पक्ष आणि अनेक त्यांचे मित्र पक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मला काय ते मित्र पक्षांशी कसे वागतात पार्लमेंटमध्ये मी 10-15 वर्ष फार जवळून पाहिले. राहुल गांधींनी त्याबद्दल दादाची अवस्था झाली त्याबद्दल काही म्हणून योगेंद्र पवार यांना बारामती परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. अजूनही दडपशाही आहे सुरू आहे असं वाटतं मला बारामती. म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याची मला आजच ते भेटलेत हे झाल्यानंतर. त्याच्यामुळे त्यांच्याशी मी हे झाल्यानंतर बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं. कारण योगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामतीत कुस्तीसाठी करतायत. कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा, सगळे राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामतीत, सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष योगेंद्र पवार घेत आले. त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं याचा मला असं वाटतं याची माहिती आम्हाला घ्यावीच लागेल. आगामी 5 वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे काय करायचे 5 वर्ष? मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठा असेल. बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट चेंज मुळे जे मोठे बदल होत आहेत, पावसाचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणारं प्रदूषण ह्याच्यासाठीही सगळ्यांना, कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या म्हणजे पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात करून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल. कारण का तुम्ही बघताय पुढच्याच आठवड्यात खरं तर मी आदरणीय पवार साहेबांनाही विनंती केली आहे की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे. कारण का 35 ते 40 कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आहेत. आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं, 6 लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले 25-30 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे. पण दुर्दैवाने 35 ते 40 कंपनीज आज ते सोडून चाललेले आहेत. त्याच्यामुळे पुण्याचं जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात, त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मीटिंग लावावी आणि इन्व्हेस्टमेंट साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्यावर उभे आहोत. कारण का या नोकऱ्या ज्या जात आहेत या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात आहेत. म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली, आज हिंजवडीमध्ये ओस पडू लागले. याला जबाबदार कोण आहे तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार. राज्यातली गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घ्यायला. पण मी तर वारंवार म्हणते, मी गेले 1-1.5 वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढं प्रेम, आदर आणि विश्वास आहे
त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय. पुण्यामधली ती पोर्च गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं, किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला. 2 युवा आणि एक युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीड मध्ये घरी चालले होते. त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, त्याच्यानंतर ती इन्क्वायरी झाली, ब्लड सॅम्पल, म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर ड्रग्सचा जो खेळ चाललाय, खेळ खंडोबा, त्यानंतर ससूनची बदनामी, कोण याला जबाबदार? या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. आणि येणाऱ्या बारामती स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्यात शरद पवार गटाचा कमी तिकीट उभा राहणार आहे. आम्ही सोसायटी, बँक, साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका